T20 वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान अमेरिका संघाने मोठा उलटफेर करून दाखवलाय. बलाढ्य अशा पाकिस्तान संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून त्यांनी इतिहास रचलाय आणि या विजयाचा खरा हिरो ठरला मुंबईकर सौरभ नेत्रावळकर. हा सौरभ आहे तरी कोण, त्याचं महाराष्ट्राशी कनेक्शन आहे तरी काय? चला तर याच गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी श्रीकांत कांदे, तुम्ही पाहताय लेट्स मराठी. T20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या संघाकडनं झालेला हा पराभव पाकिस्तानसाठी अत्यंत नामुष्कीचा विषय ठरला. या पराभवानंतर पाकिस्तान संघाची स्पर्धेतील वाटचाल अधिकच कठीण झाली आहे. त्यातच येत्या रविवारी पाकिस्तानचा सामना बलाढ्य अशा भारतीय संघाशी असणार आहे आणि भारताविरुद्ध त्यांचा रेकॉर्ड पाहिला तर पाकिस्तानला पराभव जास्त पाहावे लागले आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून अमेरिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अमेरिकेने शिस्तबद्ध गोलंदाजी केली, त्यामुळे पाकिस्तान संघाला त्यांना 159 धावांवर रोखता आलं. पाकिस्तान संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. संघाच्या 26 धावा झाल्या असताना 3 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर कर्णधार बाबर आझमने डाव सावरला. त्याने 44 धावा केला तर शादाब खानने 40 धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला कशीबशी 159 धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अमेरिकन संघाने सावध फलंदाजी केली. कर्णधार मोनांग पटेलने अर्धशतक केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये अमेरिकन संघाला विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती, मात्र अमेरिकन संघाला 14 धावा करता आल्या. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. त्यानंतर अमेरिकन संघाने सुपर ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण केलं. एकाच ओव्हरमध्ये 19 धावा चोपल्या. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 20 धावांची आवश्यकता होती, मात्र त्यांना ती धावसंख्या करता आली नाही. अशा प्रकारे विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानने गमावला. अमेरिकेच्या सौरभनं अचूक गोलंदाजी केली. त्याने 2 विकेट घेत पाकिस्तानच्या विजयाच्या वाटा बंद केल्या. त्याने पाकिस्तानच्या फलंदाजाला धावा देखील करू दिल्या नाही. याच कारणास्तव चर्चा सुरू आहे ती सौरभची. चला तर सौरभबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊया. सौरभ अमेरिकेकडनं खेळत असला तरी तो मूळचा मुंबईचा. उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला खरा, मात्र त्याच्यातील क्रिकेट प्रेम त्याला शांत बसू देत नव्हतंच. आज सौरभच्या पोटापाण्याचं साधन म्हणजे त्याची सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी आहे, मात्र त्याने त्याचं क्रिकेट प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही. त्याची स्टोरी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. 9 ऑक्टोबर 1991 साली मुंबईमध्ये सौरभचा जन्म झाला. एक वेगवान गोलंदाज म्हणून चांगले नाव कमवल्यामुळे सौरभला भारताच्या 19 वर्षाखालील संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली. तो भारताच्या युवा संघाकडनं खेळताना चांगला चमकला. तो मुंबईच्या रणजी संघातही खेळला, मात्र चांगली कामगिरी करूनही भारतीय संघासाठी त्याचे दरवाजे खुले झालेच नाही. या गोष्टीला सौरभ कंटाळला होता. भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळत नसेल तर करायचं काय याचा तो विचार करू लागला. त्याच काळात अमेरिकेत क्रिकेटची सुरुवात झाली होती, पण त्यांच्याकडे अनुभवी खेळाडू नव्हते. अखेर सौरभनं अमेरिका गाठायचं ठरवलं. अमेरिकेत फार कमी गोलंदाज होते जे डावखुरे होते, त्यामुळे अमेरिकेकडनं खेळण्याची संधी त्याला मिळाली. मात्र अमेरिकेकडनं खेळण्याचे नियम अतिशय कठीण असे होते. कालांतराने त्यात बदल झाले आणि सौरभनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्यामुळे त्याला वर्ल्ड कपच्या संघात आता अमेरिकेने स्थान दिले. त्याने हे त्याची उपयुक्तता सिद्ध करताना पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मोलाची कामगिरी केली. आता सौरभने वर्ल्ड कपची दमदार सुरुवात केली आहे, त्यामुळे त्याच्याकडनं यापुढे देखील अशीच कामगिरीची अपेक्षा आहे. असो, भारत पाकिस्तान सामन्याचा थरार येत्या 9 जूनला सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. हा सामना पाकिस्तानसाठी करो किंवा मरो असाच असेल, तर भारतासाठी हा सामना जिंकणं म्हणजे प्रतिष्ठेचा विषय असणार आहे. चला तर या सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा देऊयात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.